महाराष्ट्र राज्य एक प्रगतिशील राज्य आहे आणि महाराष्ट्रामध्येही विशेष करून अहिल्याबाई नगर जिल्हा, ज्याला अगोदर अहमदनगर जिल्हा म्हणत होते, एक विकसित जिल्हा. पण ह्या अहमदनगर जिल्ह्यामध्येच दोन तालुके असे आहेत, एक पाथर्डी आणि दुसरं शेवगाव. ह्या दोन्ही तालुक्यांमध्ये वाटत नाही हे अहमदनगरचे तालुके आहेत. त्याचं कारण असं आहे की अहमदनगरमध्ये आपण बघू, संगमनेरपासून किंवा पारनेर, संगमनेरपासून नेवाशापर्यंत आणि अहमदनगरपर्यंत ह्या सगळ्या भागामध्ये पाणी आहे, विकास झालेला आहे. शेतीचे सगळे कामं सुरळीत सुरू होतात. ऊसाचं उत्पादन म्हणजे खूप जास्त आहे, जिथं साखर सम्राट बनलेले आहेत. पण ह्याच जिल्ह्यामधले दोन जे तालुके आहेत, ज्याच्यामध्ये पाथर्डी जो डोंगराळ भागातला तालुका आहे आणि शेवगाव जो की जायकवाडी धरणासाठी जाणला जातो, ह्या दोन तालुक्यामध्ये एवढ्या बिकट परिस्थिती आहे, म्हणजे दुष्काळी परिस्थितीपेक्षा जास्त खराब परिस्थिती ह्या दोन तालुक्यामध्ये आहे. आणि त्यातही विशेष म्हणजे शेवगाव तालुक्यामधला जो बोधेगाववाला भाग, बोधेगाव, शेकटा, हादगाव, सुकळी हा जो भाग आहे, बालम टाकळी, ह्या भागामध्ये पाणी नगण्य मात्रामध्ये मिळतं. एक तर पावसाळ्याची पाऊस इकडं खूपच कमी होतो, आणि दुसरं तालुक्यामध्ये धरण असताना शेवगाव तालुक्यामध्ये अर्ध जायकवाडीचं धरण आहे, जे नाथसागर जलाशय आहे, त्याचा अर्धा हिस्सा शेवगाव तालुक्यामध्ये आहे. तरीसुद्धा इथं पाण्याची टंचाई आहे. तर आपण काही शेतकऱ्यांशी, गावकऱ्यांशी इथं जाणून घेऊयात की काय परिस्थिती आहे ती. रामराम सर. रामराम. तर काय तुमचं पाण्याचं का समस्या सॉल्व का नाही होत? पाणीला स्वतः आमदार लोकांनी हे करायला पाहिजे. मग का नाही करत? ते आपल्यातूनच गेलेले आहेत. हा, मग काय कारण आहे ज्याच्यामुळे नाही करत? त्याने पाणी आणायला पाहिजे आम्हाला, काहीतरी लिफ्ट म्हणा, काहीतरी म्हणून असं पाणी आणायला पाहिजे त्यांनी. तुमच्याकडे शेतीला पाणी किती आहे? की पाणीच नाही, किती आहे म्हणजे. आणि प्यायला? प्यायचं असायचं आम्हाला. म्हणजे गावामध्ये अच्छा टँकर येत असतं? टँकर विकत पितो आम्ही पाणी. अच्छा, दररोज टँकर येतं हा इथं पूर्ण वर्षभर? हा, वर्षभर नाही, एकदा येईल पाणी आलं मग राहतं, मग येतं पाणी. पावसाळा असलं तर रात्री काय, हा पाणीच नाही. आणि ग्रामपंचायतची पाण्याची टाकी वगैरे नाही का इथं? झाल्यात, पण त्या अशाच झाल्यात, पाणीच नाही त्याला. म्हणजे टाकी आहे पण पाणी नाही? हा, विहिरी खांदल्यात, पण लांब खांदल्यात, 3 किलोमीटर विहीर खांदलेली. तिकडं पाणी आहे का नाही कोण बघायला जात. इथून जायकवाडीचं धरण किती लांब पडतं तुम्हाला? किती, 7 किलोमीटर आहे. 7 नाही, जास्त असं. आणि तुमच्या 35 किलोमीटर. 35 किलोमीटर. आणि तुमच्याच तालुक्यामध्ये नाथसागर जलाशयाचं पाणी आहे, हा, बॅकवॉटर आहे. हा, मग त्याच्यावर तुमचा अधिकार नाही का काही? हा, हा अधिकार असन, सगळं असन, पण हे कोणी बघायला पाहिजे. आमच्यासारख्याने गरीब लोकांचे बघून थोडंच जमणार आहे. हे नेत्याचे काम आहेत ना. आणि जर तुमचा जर श्रीरामपूर तालुका किंवा संगमनेर तालुका, राऊरी तालुका असतात तर मग ते करतात. मग तुम्ही का नाही करत? कोण आहे आम्हाला एक तर असं केलेलं आहे, हे भाग आहे ना, एक तर काही दिवस शेवगावला जोडते, काही दिवस पाथर्डीला जोडते, आणि मग इथे हे 35 गाव तसेच राहते. कोणते कोणते हे 35 गाव? असा भाग आहे पाहिजे सडकापासून इकडचं, म्हणजे आपले सुकळी शेकट्यापासून असा 35 गावाचा भाग आहे. बालम टाकळी, बोधेगाव, थेट याच्या पोते लाड जळगाव, हा, कोणशी पर्यंत येते. तुम्ही काही करत नाही का? तुमचे नेते तुम्ही काही करत नाही? नेते करीत असतील, पण आता त्या तुमच्याकडेही पंचायती आहेत, तिथं सरपंच असतात, तुमच्याकडे पंचायत समितीचे सदस्य असतील, तुमच्याकडे जिल्हा परिषदचे सदस्य असतील, तुम्ही आमदाराला, खासदाराला निवडून देत असताल. निवडणुकीच्या वेळेस म्हणतात आम्ही पाणी आणू, हे करू, पण पुन्हा 5 वर्ष काही नाही. निवडणुकीच्या वेळेस म्हणतात पाणी आणू, आम्ही लिफ्ट करू, काही करू. मग कुठं जाते ते सगळे लिफ्ट आणि पाणी? पुन्हा 5 वर्ष भेटायला. तुम्ही भेटायला नाही जात का? आम्ही जर गेलो तर ते पुढे ठेपायला असते. अच्छा,
मग काही आंदोलन वगैरे काही होत नाहीत का तुमच्याकडे? इथं तर जरांगे पाटलाच्या आंदोलनामध्ये तर लाखो लोक होते, हा अण्णा हजारे आंदोलन करायचे त्याच्यात लाखो लोक होते, राळेगण सिद्धीचे. तुमच्या गावातले तुमच्याकडले लोकांना असं काही होत नाही का? हा करायला पाहिजे, पण सगळ्या लोकांचा विचार होत नाही. का नाही होत? पाणी नको का सगळ्यांना? हे छोटे मोठे पुढारी आहेत ते आपलेच काम करतात, ते आपलंच आता आपला भारत दुनियामध्ये चौथी अर्थव्यवस्था झालेला आहे. त्यातल्यात आपला एक तर शेतीप्रधान देश आहे. हा त्याच्यामध्ये महाराष्ट्र शेतीमध्ये खूप प्रगतिशील राज्य मानलं जातं. हा त्यातल्या त्यात तुमचं नगर जिल्हा, तुम्ही अभिमानाने सांगत असाल की आम्ही नगरचे आहेत. हा सांगतो तसं. पण तुम्ही सांगा का आमच्याकडे पाणी नाही म्हणून? पाणी नाही म्हणतात आहे आमच्याकडे, नाही म्हणतो, कोणाला नाहीच म्हणतो, काही थोडं म्हणतो. मग आता तुमच्यासाठी पाणी कोण आणून देईल? पैठणचे लोक आणून देतील नाहीच का? का संभाजीनगरचे आणून देतील नाहीच. का बीडाचे आणतील? नाहीच. मग कोण आणणार? आपणच समजा वरड करायला पाहिजे, वरड केले तर येईल. मग ओरड का नाही करत लोक? करायला पाहिजे. मुख्यमंत्री वगैरे येत नाहीत का तुमच्या भागामध्ये? मुख्यमंत्री येतात, खासदार येतात. आता येणार वाटतं इथं काहीतरी तुमचं उद्घाटन आहे काहीतरी इथं याचं उपकेंद्राचं काहीतरी उद्घाटन इथं बालम टाकळी का बोधेगाव असं आम्ही ऐकलेलं आहे. इथं मुख्यमंत्री येणार आहेत. ते MSEBचं आहे ना इथं नवीन बिल्डिंग वगैरे बांधकाम चालू आहे, त्याच्या इनॉग्रेशनसाठी येणार आहेत वाटतं मुख्यमंत्री. आले तर देऊ आम्ही निवेदन. का मुख्यमंत्री विदर्भाचे आहेत? तुमचे नाही का? आहेत ना. आहेत का? आले तर आम्ही निवेदन देऊ हां. त्याला. आणि जर ते निवेदन देऊनही नाही झालं तर? नाही झालं तर मग काय आम्ही याच्या पुढं काय सगळ्या लोकांनी जर विचार केला तर आंदोलन करते. आणि सगळ्या लोकांनी नाही केलं तर एखाद दोन लोक बी आंदोलनाला बसू शकत नाहीत का? बसू शकतात ना. कारण लोक छोट्या छोट्या मागणीसाठी उपोषण करतात, आमरण उपोषण तक पर्यंत करतात. हा करतात ना. आता 8 दिवसापूर्वीच आमच्या पैठण तालुक्यामध्ये पैठण शहरामध्ये हा गोदावरीच्या तटावर गाव आहे हा पैठण, धरण आहे 2 किलोमीटर, हा आणि तिथं सुद्धा पाण्याची टंचाई होती. पैठण पैठणच्या शहरामध्ये तो लोक आमरण उपोषणाला बसले होते. 2 दिवसात पाणी आलं. आलं का पाणी? आणि मग असं काहीतरी केल्याशिवाय काही होत नाही. असं नसतं ना मामा, म्हणजे काय त्यांनी करायला पाहिजे. लोकांना काहीतरी करायला पाहिजे. जेवढे आपले जनप्रतिनिधी असतात, असं नाही की फक्त आमदारांनीच सगळे कामं करावेत. नाही. जिल्हा परिषद सदस्य आपण निवडून देतो, त्यांचं पण काम असतं. हा पंचायत समितीच्या सदस्यांचं काम असतं, गावगावच्या सरपंचांचं काम असतं, ग्रामसभेचं काम असतं. या सगळ्या गोष्टी हो, मागणी करणं, ते मागणी त्यांच्याकडून करून घेणं. हे तर हेच जर तुमच्या म्हणजे मी आता काही वर्षापासून तुमच्या भागात येतो, हीच परिस्थिती आहे. हो, हेच पाहिजे. म्हणजे उन्हाळ्यामध्ये शेतीला तर सोडा, गावामध्ये प्यायला सुद्धा पाणी नसतं. आता जून संपत आला तरी तुम्ही म्हणा आम्ही टँकरवर पाणी पितो. आज पाणी येत, टँकर येतात आमच्या गावात. आता तुम्ही यायच्या तुम्ही होता टँकर नाही गेले काही. अच्छा, हा एक मौलाना घेऊन गेले एक टँकर. हा, ते मोकळं होऊन गेलं. ते दुसरी खेप असेल त्याची, आता पुन्हा एक कार गेली. लय विचित्र परिस्थिती हो. नगर जिल्ह्यामध्ये अर्धा नग वेगळा आणि अर्धा वेगळा. तुम्हाला तर नवीन जिल्ह्याची मागणी करायला पाहिजे. काय आणि पुन्हा आम्ही बाउंड्रीला आलो तिकडं. कोणी ते नाही का सगळं भिजत आलं की शेल वाफा कोरडात. तर बाउंड्रीच्या लोकांचं तर जास्त लक्ष ठेवायला पाहिजे. नाही ना, आम्हाला नाही ठेवीत ना ते, आम्हाला तसंच कवा बी कोल्डच. तुम्हाला तुमच्या जनप्रतिनिधींना काय सांगायचं? आमदार असू, खासदार असू किंवा तुमचा मुख्यमंत्री असू, काय सांगायचं तुम्हाला? काय सांगायचं आम्हाला, एवढ्या भागाला पाणी मिळालं पाहिजे असं सांगा. आणि नाही आलं पाणी तर? नाही आलं तर मग आता लोक जर तयार झाले तर आंदोलन करू. करतील का आंदोलन लोक? हा उपाशी राहू शकते का तुम्ही उपोषणाला? कम नाही राहू शकत. आंदोलनाला येऊ शकतात ना. पाहताय 50 वर्षापासून तुमच्याकडे पाणी आलेलं नाहीये. धरण बनवून तर 50 वर्ष झालेत. हा तेव्हापासून आमच्याकडे पाणी नाही आलं. म्हणजे 2 जनरेशन निघून गेले, 2 पिढ्या निघून गेल्या. हा आता तुमचे नातू आहेत, त्यांचे पोरं, ते पण असंच होणार का? असं दिलं काय होईना. तसंच नाही व्हायचं तर काय. नाही, काही केलं. हे जर नाही लोकांनी जर दिलं तर हे काय तसंच होणार. बरं, इकडं पाणी आलंय. इकडे तापडगावला त्यांना पाणी आलंय. एवढे या 10-15 गावाला पाणी येऊ शकत नाही का? तिकडले लोक जास्त महत्वाचे असतील, तुम्ही नसतील. आम्ही का मतदान देत नाहीत का काय? हं? मतदान देत नाहीत आम्ही. असं
तुम्हाला ह्या गोष्टीसाठी प्रयत्न करावे लागतील तुम्हाला. मग आता फक्त मतदान देऊन काम होत नसतं. नाही, काम तर तेच आहेच ना. आपण लोकशाहीमध्ये आपण सगळे मतदान तर देणारच, जनप्रतिनिधी आपण निवडून देणार, पण त्यांच्याकडनं काम आपण करून घ्यायचे. ते खासदारनी आमदारनी लक्ष द्यायला पाहिजे ना या गावाला. कोण आहेत तुमचे अहिल्याबाईचे इथले खासदार? लंके. काय नाव त्यांचं पूर्ण? पावशेर असेल लंके म्हणजे काय नाव आहे त्यांचं नाही सांगता येत. अच्छा, तर लंके साहेब तुमचे खासदार आहेत. आणि तुमचे आमदार कोण आहे त्या भागातले? मोनिकाताई. अच्छा, मोनिकाताई तुमच्या आमदार आहेत. त्या तर मला वाटतं 2-3 टर्म पासून आहेत वाटतं. तिसरा ट्रम आहे त्यांचा. अच्छा, ते लक्ष द्यायला पाहिजे ना. बिलकुल लक्ष द्यायला पाहिजे. पाहिजे ना. हे जनप्रतिनिधीचे जे कामं आहेत ते लोक असं 2-2-3-3 पिढ्यापर्यंत, तुम्हाला जर गावामध्ये शेतीचं सोडा पाण्याचं पिण्याचं जरी पाणी नसेल तर मग लोकशाही काय कामाची? सामान्य लोकांना समजून जर सगळ्यांनी जर घेतलं तर काही होऊ शकत नाही. तर मी संतोष रोडे पाटील. बघूयात आपला व्हिडिओ बघून जनप्रतिनिधींचे डोळे उघडतात का, त्यांच्या कानांना आवाज येतो का. धन्यवाद मामा. तुमचं नाव काय? उमाजी गरड. उमाजी गरड. उमाजी गरड. आपलं मामा? मुरलीधरराव भाऊसाहेब गरड. तर हे बोदेगाव, सुकळी, शेकटा या परिसरामधले नागरिक आहेत. त्यांची मांग आहे, छोट्याशा मांगी आहेत. एक तर शेतीसाठी पाणी मिळावं आणि पिण्यासाठी पाणी मिळावं. आता टँकरमध्ये त्यांचं जीवन गेलं, त्यांच्या पुढच्या पिढींचं जीवन जाऊ नये. 30 किलोमीटर पैठण धरली. किती? 30 किलोमीटर. हां, 30 किलोमीटर पैठणचं धरण आहे. तरी पण नाही. हे पाणी पाहायला बिलकुल पैसे देऊन जातात, पण इथं प्यायला पाणी नाही.